एकदम गळून गेलेले आमचे लाडूबाई. अंशिकाला कमेंट आले ते कसं आहे तुम्ही बाहेरचं खायला देता, बाहेरचं हे करता, तर बाहेरचं तिला अजिबात काही नसतं खायला, फक्त फळ फ्रूट हे असतं खायला आणि संध्याकाळी चॉकलेट आणतात तिचे पप्पा, एवढंच. आणि कुरकुरे वगैरे खाल्लं तर खाती. आणि मॅगी पण तिनं 1-2 वेळेस खाल्ली, त्यावर खायना पण नाही ती. आता तिला आवडते मॅगी, पण एवढ्यात तिनं मॅगी पण नाही खाल्ली, एवढ्या ह्याच्यात मॅगी पण नाही खाते ती. बाहेरचं देण्याचा काही प्रश्नच नाही. ह्या अशा वातावरणामुळं आम्ही पण बाहेरचं नाही देत जास्त तिला, घरीच भाजीपोळी वगैरे. पण ह्या 8 दिवसामध्ये तिनं भाजीपोळी नाही, काहीच नाही नाहीच म्हणते ती खायला. बोरविटाच घेते ती सकाळी, दुधामध्ये बोरविटाच असतं तिला, चहा वगैरे नाही देत मी. दूध पण नाही घेत ती, बोरविटा टाकून दिलं का तरच चॉकलेटच्या आणि पेती, नाही तर असं दूध पण नाही घेत जास्त. ती जेवणच भरपूर करत नाही ना फ्रेंड, चिडचिड खूप करते, त्यामुळे ती तशी सारखी आजारी पडते. जेवण केलं ना पोटभर तर मग आजारी नाही पडत बाळ, पण ती जेवणच नाही करत, त्यामुळे खूप अशक्तपणा येतो तिला. असं ॲडमिट करण्याची वेळ आणते ती. पण आता काय पहिलीच वेळेस ॲडमिट केलं तिला, पहिली नाही दुसरी वेळेस, जन्म झाला तेव्हा एकदा केलं आणि त्यावर आता एकदा. चांगलं चालूच राहतं, लेकरं म्हणल्यावर आता काय करणार. का उठली आता, झोपेच रडते, पाय वगैरे दाबले का परत झोपते. तर एकदम चालू झालं रडणं, का चालूच होतं तिचं रडणं. चला, तर कमेंट तुम्ही छान केल्या, मला खरंच छान वाटलं तुमच्या कमेंट वाचून. अशा छान कमेंट करत जा, सपोर्ट करा व्हिडिओला. मी तर घरी गेल्यावर व्हिडिओ बनवू, कारण इथं काय बनवा व्हिडिओ हे पण नाही कळत आहे. मी ती झोपली तोपर्यंतच बनवला व्हिडिओ, परत गॅप पडतो व्हिडिओमध्ये. तुम्ही पण वाट बघत असतात व्हिडिओची, त्यामुळे बनवा म्हणलं काहीतरी छोटासा. आणि देवांश पण इथं नाही, देवांश दाखवला असता तुम्हाला, तो पण घरी राहतोय. त्याची पण खूपच फजिती आहे, पाऊस पण चालू आहे बाहेर, त्याला घरी ठेवावं लागतं. इथं पण तो असं खाली जावर आहे आणि सगळं खाली हात लावतो, त्यामुळं त्याला पण इथं नाही ठेवता येते, फक्त रात्रीचंच इथं ठेवतात त्याला. आम्ही सकाळी घेऊन जातो घरी, दिवसभर नाही ठेवत. बघू आता कधी सोडतात, कधी सुट्टी होते. परत आता उद्या ब्लड चेक करायचं आहे तिचं, मग ब्लड टेस्ट केल्यावर त्यामध्ये काय रिपोर्ट येतो त्याच्यावर समोरची प्रोसेस करणार, ते काय होतं काय नाही त्यात समजून. कालच्या याच्यात कमी पेशी अगोदर कमी होत्या, काल जास्त वाढल्या त्या अचानकली, इतक्या 1000 वाढ झाली. तेव्हा डॉक्टर पण म्हणले असं कसं काय व्हायला, तर परत इंजेक्शन चेंज केले तिला आणि दुसरे इंजेक्शन वगैरे सोडले आता, त्यामुळे झोपली आहे. चला, तर व्हिडिओ इतकाच होता. तर मग व्हिडिओ कसा वाटला मला सांगा, व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब काय असेल ते अजून करा, कारण व्हिडिओ कसा वाटला हे म्हणू शकत नाही मी, कारण व्हिडिओ आता कशा परिस्थितीत आहे तुम्ही समजून घ्या थोडंसं, त्यामुळं व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या. छोटाच व्हिडिओ आहे, जास्त मोठा पण नाही करत, थोडंसं समजून घ्या तुम्हीच. आता काय इथं येऊन झोपले ते, त्यांना घरी पण झोप नाही आहे आणि इथं पण नाही. परवा दिवशी पण त्यांना अजिबात झोप नाही, त्यांना म्हणजे कोणालाच झोप नाही. आम्हाला आई बाबा घरी आहेत तरी ते जागेच राहतात, सतत फोन चालूच. आणि अंशिका पण रात्री 2 वाजता झोपली, परवा दिवशी 12:30 वाजता झोपली, रात्री 1:30-2 वाजता झोपली ती. आणि देवांश रात्रीचा इथंच येतो ना झोपण्यासाठी, तो रात्री नाही राहत मला सोडून, दिवसभर राहतो पण रात्री नाही राहत, त्यामुळं तो पण हिच्या आवाजानं तो पण उठायचा, रडायचा सारखा, तर तो पण 1:30-2लाच झोपला. अंशिकाचे पप्पा गेलेले बाहेर, त्यांचे मित्र आलेले अंशिकाला भेटायला, त्यामुळे व्हिडिओ बंद केला होता मी अगोदर. आणि रात्रभर तिला झोप नाही, त्यामुळे आता झोपली आहे शांत. आता की बऱ्याच वेळ झोपण आता, कारण त्या इंजेक्शन पण दिलेले, त्याची पण पावर
तिची झोप पण नाही झालेली आहे, त्यामुळे ती झोप पण आता ती झोपली. उठली की काहीतरी खाल्लं म्हणजे हे होईल. ते काहीच खात नाही आहे, त्यामुळे जास्त गळून गेली. ती नुसती रडत राहते. तेव्हा आज आणखीनच जरा विकनेस आला आहे तिला. जेवली म्हणजे मग थोडंसं खेळण वगैरे, पण ती जेवणच नाही करत आहे अजिबात. काहीच नाही खाऊशी वाटत म्हणते. काही जरी आणलं का खायला नाहीच म्हणायची. काहीच पाणी पण नाही पिते. एकच घोट पाणी पिते आणि बास म्हणते, अजून नकोच. बळजबरी जरी केली तर रडायला लागते डायरेक्ट. अंशिकाचे पप्पा आलेले, डब्बा घेऊन आलते ते. माझा आवाज थोडासा, माझी पण तब्येत हेच आहे, कणकणी आली आहे मला पण, घसा दुखतोय फार, त्यामुळं माझा पण आवाज थोडासा असा बारीक येतोय. काही ते ना अंशिकाचे पप्पा आलते डब्बा घेऊन आणि या अंशुबाई झोप एकदम गळून गेलेली आमची लाडूबाई. झोप आली, बरं रडू नको. या गा आता सलाईन चालू आहे तिला, झोपली आता शांत अशी झोपली नाही. काहीच नाही खाल्लेलं, त्यामुळं खूपच रडती. ती खातच नाही आहे, काहीच नाही खात. काय खाऊ घालावं तेच पण समजा, नुसती रड करायली. अंशिकाच्या पप्पाला पण टेन्शन आलं आहे आता, कारण करमत नाही त्यांना. कारण अचानक 1000 पेशी वाढल्यात तिच्या, 1000 वाढल्यात पेशी, त्यामुळं आम्हाला टेन्शन आले जरा सगळ्यांनाच, आहे की नाही हो? डॉक्टर म्हणले वाढलेल्या पेशी कमी करते, पण कमी झालेल्या वाढवता येत नाही. हो, वाढलेल्या कमी होते त्याने. हे इंजेक्शनद्वारे याच्याद्वारे कमी होईल म्हणे. त्या कमी जर झाल्या अचानक खूप, तर त्या वाढवता येत नाही म्हणे. आता काय करावं तेच. तिच्या वाढल्यात खूप, तर कमी करण्याचं चालू आहे आता. पण त्या अचानक काल परवा दिवशी ॲडमिट केलं तिला, पण काल अचानक 1000 परत वाढ झाली त्याच्यात पेशीमध्ये. झोपली आता शांत अशी झोपती ना, अचानक उठून खूपच रडायला लागती. एकदम उठती झोपेतून आणि रडतच सुटते ती पार. तिच्या पोटातच काही नाही, त्यामुळे ती रडायलाच लागते. देवांश राहतो का घरी? देवांश मला सोडून घरी राहतोय फ्रेंड्स. तिच्या आजीजवळ राहतो तो घरी, आजी बाबाजवळ. रडत नाही, काही नाही, तो मस्त खेळतो मला सोडून. आणि इथं पण त्याला ठेवता नाही येत, कारण इन्फेक्शन होण्याची भीती वाटते त्याला. पण तो पण लहानच आहे, आणि तो इथं सगळं खाली जा, वर ये, खाली हात लाव, हे कर, असं करतो. त्यामुळे इथं पण नाही ठेवता येत त्याला. तिला रात्रभर झोप नाही आहे, आणि ते बाहेरीतले इंजेक्शन ते सोडले ना हातामध्ये, तर ते खूप दुखतात. त्यामुळे ती अजिबात झोपली नाही. रडू नाही बाळ, नुसतं असंच आहे. देवांश त्याच्या आजीजवळ आहे घरी. हे काढून टाकू का? रडू नको. खूपच अशी झोपेतच फुंकते ते. औषध नको म्हणते, इंजेक्शन नको. भीती वाटायला लागली तिला पार आता त्याची. तर आता आमची लाडूबाई कधी बरी होईल काय की. खूपच हे झाली ती, खूपच अशक्त आहे. जेवण अजिबात करत नाही फ्रेंड्स, ती काहीच नाही खाते. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये अंशिकासाठी खूप छान कमेंट केल्या. खरंच मला खूप बरं वाटलं तुमच्या कमेंट वाचून. आणि थोडं जोरात बोल अशा पण कमेंट आल्या. पण इथं जोरात नाही बोलता येत, कारण रूम खूप अशी हे ना पॅक आहे ना एकदम, तर आवाज असा परत हे होतं तिथं, त्यामुळं जोरात नाही बोलता येत जास्त. आणि पेशंट पण आहेत बाजूला, त्यामुळे जास्त जोरात पण नाही बोलता येत. हे बघा, मेडिकल पण आणायचं आहे मला. या मेडिकलची चिठ्ठी दिली त्यांनी.
हे बघा, 2-3 जागेवर तिला टोचवलं, पण तिने हात हलवला तर ते दुसरं लावलेलं आऊट गेलं. ते अगोदरच चालू आहे, मग ते लीक नव्हतं झालं, त्यामुळं ते ठेवलं त्यांनी परत. हे बघा, काय बाळा खाजू आली? हाय कर ना, हाय कर ना. हाय पण नाही करणार. देवांश गेलेला आहे त्याच्या पप्पासोबत घरी, आणि अंशिकाची आजी पण आलेली आहे, म्हणजे माझी आई. ती पण तुम्हाला दाखवून मी व्हिडिओमध्ये. आता तिला पण रात्रभर झोप नाही, आम्ही बसूनच या अंशिकामुळं हात हलवत होती. तर हाय फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही इथेच आहे अजून. आज 2 दिवस झाले अंशिकाला, तरी पण आम्ही इथंच आहे, अजून सोडलंच नाही. ब्लडचे रिपोर्ट पण आले, पण त्यात अजून वाढच, इन्फेक्शन होते, ते पेशीमध्ये वाढच होती म्हणतात ते. अजून 1000 वाढल्यात त्या, कमी होण्याच्या ऐवजी जास्त वाढल्या. आता परत इंजेक्शन वगैरे चेंज केलं आहे, तर हे लावलं सलाईन तिला. सुई पण ते आऊट झाली, पण ती आऊट नव्हती, परत त्यांनी दुसरीकडे सुई टोचवली तिला 2-3 जागेवर. 2-3 जागेवर. तुम्ही बॅक कॅमेरा